नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिमाना. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते. माझ्या सद्गुरूंना वंदन करते. माझे माता पिता दोघेही ऐकत असतात मला आशीर्वाद द्यायला, त्यांनाही वंदन करते. समर्थांना वंदन करते. आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आपलं सगळ्यांचं मनाचे श्लोक यावर चिंतन चालू आहे, यावर अभ्यास चालू आहे. आणि आज मनाच्या श्लोकांवरचं तिसरं आहे. म्हणजे आधी दोन घेऊन झालेत आणि मागच्या याच्यामध्ये आपण पहिला श्लोक, म्हणजे पहिल्या श्लोकाबद्दल आपण विचार केला की तो कसा अवघड असतो प्रत्येक ग्रंथामधला. आणि पहिला श्लोक आपण थोडासा धावत्या राऊंड मध्ये खरं म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न केलाय. पण मी रिपीट परत ऐकलं ते आणि तेव्हा असं वाटलं की तो पूर्ण झालेला नाहीये. तो एकदा पूर्ण परत घेऊया आणि मग दुसरा श्लोक, मग तिसरा श्लोक आज किती घेता येते ते आपण बघूया. तर पहिल्या श्लोकासाठी आपण थोडासा नाही भरपूरच आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला होता की मूळारंभ आणि आरंभ. कारण मूळारंभ आणि आरंभ म्हणजे मूळ माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, असा आपण सगळा विचार करत होतो. आणि त्याच्या आधी आपण मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय याचे डेफिनेशन सगळ्याचे पाहिले, व्याख्या पाहिल्या. की मन काय करतं, संकल्प विकल्प करतं. मग बुद्धी काय करते की निश्चय करते. मग तो निश्चय जो केला असतो तो धरून ठेवण्याचं काम अवधारणात्मक हा चित्त, हा चित्त पकडून ठेवतं. आणि हे सगळं कोणाच्या जाणीवेवर चालतं, तर ते चित्त अहमच्या जाणीवेवर चालतं. अहम, अहम म्हणजे अहंकार नाही, अहम म्हणजे मी असल्याची जाणीव, त्याच्यावर ते सगळं चालतं. हे आपण सगळं पाहिलं आणि आपण हेही पाहिलं होतं की हे वेगळे वेगळे कंपार्टमेंट्स नाहीयेत, हे आतलं आहे एकच. ते फक्त त्याचं काम बदलतं की नाव बदललं. हा बघा किती सुंदर अभंग आहे बघा यांचा, एकनाथ महाराजांचा. म्हणजे सगळे संत कसं एकच बोलतात बघा. ते असं म्हणतात की चित्त चतुष्टय चमत्कार. हा काय चमत्कार आहे, काय सुंदर आहे, ते आहे आतच एकच आहे, पण काम बदललं की नाव बदलतं. किती सुंदर अभंग आहे बघा. चित्त चतुष्टय चमत्कार, मन बुद्धी चित्त अहंकार, ही एकची परी भिन्न प्रकार, जैसा व्यापार तैसे नाव. सोप्प करून ठेवलंय की नाही, आहे एकच, फक्त व्यापार बदलला, काम बदललं की नाव बदलतं. हे सगळं आपण मागच्याला पाहिलं होतं. आणि अजून एक महत्वाचा कन्सेप्ट आपण पाहिला होता की मनात का श्लोक आहेत. आणि मग आपण ते पाहिलं की वासना ज्या असतात त्या बुद्धीमध्ये घर करून बसलेल्या असतात. आणि या बुद्धी काय करते, ती निर्णय द्यायचं काम करते मनाला. आणि ते मनामार्फत इंद्रियांकडनं, म्हणजे इंद्रिय बाह्य इंद्रिय, बघणं ऐकणं, हे जे बाह्य डोळा हा अवयव आहे आणि त्याच्यात इंद्रिय असतात. त्याचा आपण थोडासा जास्त सखोल अभ्यास करणार आहोत समजून घेण्यासाठी. पण हे आपण पाहिलं होतं की मन हे मीडिएटर आहे. आणि ते इंद्रियांकडनं जुने निश्चय, म्हणजे अनंत जन्म जे आपण घेतलेत त्याप्रमाणे बुद्धी ही निश्चय देत असते मनामार्फत इंद्रियांना. आणि इंद्रिय ते पूर्ण करतात आणि मग जन्म मरण्याचा गटांगळ्यात आपण अडकतो. पण आता हा जन्म आपला वेगळा आहे. या जन्मामध्ये आपण उत्तम ऐकायची सोय आहे. आपण डोळ्यांनी उत्तम बघतोय, आपण वाचतोय, आपण ऐकतोय, आपण बोलतोय. हे सगळं जे ग्रहण करतोय ते नवीन निश्चय आहेत, जे शास्त्रानुसारी आहेत. म्हणजे शास्त्र शिकवतं, संत शिकवतात, वेद शिकवतात. हे सगळं नवीन ग्रहण करायचं इंद्रियांकडनं आणि मनामार्फत बुद्धीला तो निर्णय घ्यायला लावायचा की असं करायचं. हा एवढा सगळा विचार आणि मूळारंभ हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आणि मूळारंभ आणि आरंभ याचा विचार म्हणजे हे दुसरं चरण, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. हे समजण्यासाठी आपण सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आहे, कारण तो मूळारंभ म्हणजे काय आणि आरंभ म्हणजे काय हे सगळं आपण मागच्याला पाहिलं होतं. की मूळारंभ म्हणजे एक वरती ब्रह्म आहे, हे सगळं समजण्यासाठी. हा म्हणजे ही सगळी सिस्टीम आहे, ही कृत्रिम आहे, कृत्रिम खोटी आहे ती सिस्टीम. कारण समर्थांना किंवा आपल्या सगळ्या संतांना खरं म्हणजे हे सांगायचंय की आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काय, जे झालेलंच नाहीये पण ते आपल्या सगळ्यांना भासतंय की नाही. हे सगळं होय, मी समोर बसले आहे, मी ऐकते, मी बोलते आहे, हे सगळ्यांना भासतंय की नाही आपल्याला. मग तोपर्यंत ही सिस्टीम जी आहे ती घडी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. त्या सिस्टीम मध्ये ना थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे आपण वेगवेगळ्या संतांचा किंवा वेगवेगळ्या ग्रंथांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या सिस्टीम मध्ये थोडासा फरक असतो.
म्हणजे कोणीतरी आधी हे मांडलं असतं, मग कोणीतरी नंतर ते मांडलं असतं, मग गुणक्षोभिणी येते, मग नंतर ते स्टिरिंग होतं, मग ते गुणांचा क्षोभ झाल्यानंतर काय होतं, मग पंचमाभूत कशी होतात. हे जसे जसे ग्रंथ बदलतात ना, त्या ग्रंथांमध्ये काही काही वेगळ्या संतांनी वेगळं वेगळं मांडलं असतं. एवढंच काय, उपनिषद 10 मुख्य उपनिषद आहेत. त्या 10 मुख्य उपनिषदांमध्ये पण थोडासा पुढे पाठी प्रकार असतो. मग गोंधळून जायची शक्यता असते ना. म्हणजे मग आपण त्याच्यामध्येच अडकतो. इकडे हे सांगितलंय आणि तिकडे ते सांगितलंय, मग इकडे आधी हे येतं, मग तिकडे नंतर ते येतं. पण या सगळ्याचा किती विचार करायचा तो आपण स्वतःने विचार करावा. कारण जर सगळंच खोटं असेल तर त्यात अडकायचं कशाला. आत्मारामामध्ये समर्थ असं म्हणतायत की ज्यास लटिका आळ आला, जो माया गौरीपासून झाला, जो लटिका, लटिका म्हणजे खोटा, त्याला खोटा आळ आलाय की ते झालेलं आहे. म्हणून ती घडी जरी थोडीशी इकडे तिकडे असेल, ग्रंथ बदलले तर ते थोडंसं बदलतात, रेफरन्स बदलतात, पण त्याच्यामध्ये अडकू नयेत. आणि मग हे असं कसं काय, याच्यामध्ये अडकू नयेत. म्हणून आपण एवढा सगळा विचार करतो. आपण मागच्याला काय पाहिलं होतं की एक ब्रह्म आहे, ब्रह्म आहे म्हणजे अखंड आहे, एकरूप आहे, एकरस आहे, निरवयव आहे, निरंकार आहे, असं जे आहे त्याच्यामधनं मग पुढे त्याला स्फुरण झालं. आपल्याला पण होतं की नाही व्यवहारात, म्हणजे आपण मग लग्न करतो, मग आपल्याला मुलं होतात, मग संसार थाटतो, हे सगळं होतं ना. मी एक आहे, मी बहु व्हावं. तसं त्या परमात्म्याला मी एक आहे, मी एक, मी असं जेव्हा आलं की नाही, म्हणजे जाणीव झाली, तिकडेच ते वेगळं झालं. इट गॉट सेपरेटेड. ते आहे स्वरूपापासून सेपरेट झालं. त्याला म्हणायचं मूळ माया. आणि त्या मूळ मायेचा दुसऱ्या चरणामध्ये, आपल्या पहिल्या श्लोकाचा दुसऱ्या चरणामध्ये उल्लेख आहे की मुळारंभ, त्याचा आरंभ झाला. हो की नाही. म्हणजे आता समजा मी आता म्हटलं की मी थोड्या वेळानंतर पोळ्या करणार आहे. आता हे फक्त आतमध्ये मनात विचार आलाय, तिकडे कार्य काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे मी जर उठून पोळ्या अजून केलेल्या नाहीयेत, फक्त मी करावं, स्फुरण. कळतोय ना फरक. तसं मी एक आहे, मी बहु व्हावं, हे फक्त स्फुरण झालं. ते 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 स्फुरणच जे आहे ना, ते मूळ माय, ते ते आहे शांत तत्वापासून सेपरेट झालं, ते मूळ माया. हे आपण सगळं बघितलंय, पण थोडासा रिकॅप घेतोय कारण आपण पहिला श्लोक आज खूप छान बसवून घेणार आहोत. आणि याच्या पुढच्या श्लोकांमध्ये खूप वेळ नाही लागणार आपल्याला. कारण काय होतं, शब्दांचे अर्थ आपण सुरुवातीला जे पहिल्यांदा शब्द येतील त्याच्यावर आपण थोडा वेळ रेंगाळणार. म्हणजे आता मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मग भक्ती आली, मग तेव्हा आपण थोडा वेळ तिकडे थांबणार, त्याचं चिंतन करणार, मग पुढे जाणार. मग प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढचा श्लोक तिसरा, तर रामचिंतित जावा, तर राम या शब्दाचा अर्थ कळतोय का. आणि मग पुढच्या कितीतरी श्लोकांमध्ये राम परत येणार आहे ना, मग तेव्हा आपण परत तिकडे थांबणार नाही, कारण आपला अभ्यास झालेला आहे. तेव्हा आपल्याला कळत असतं. हे सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला वेळ लागणार आणि मग पटापट पटापट आपण पुढे जात जाऊ. म्हणून सुरुवातीला आपण बसवून घ्यायचा प्रयत्न करतोय ती घडी. एक तर मुळारंभ, त्याच्यानंतर मूळ माया, आणि त्याच्यानंतर मूळ मायेमधनं नंतर गुणमाया निर्माण झालेली आहे. ते गुण जे होते ते सत्व, रज आणि तम, याचा पण विचार करायचा आहे. सत्व, रज आणि तम असे गुण होते. त्या सत्वामधनं दोन गोष्टी फॉर्म झालेल्या आहेत. शुद्ध सत्व गुणामधनं ईश्वर फॉर्म झाला, आणि अशुद्ध सत्व, सत्वच आहे पण अशुद्ध सत्व गुणामधनं जीव फॉर्म झाला. आणि या ईश्वरच्या फॉर्मेशनला, ईश्वराच्या फॉर्मेशनला आणि जीवाच्या फॉर्मेशनला जे सुरुवात झालेली आहे, जो आरंभ झालेला आहे, त्याला आरंभ असं समर्थांनी म्हटलं आहे. म्हणजे किती विचार करावा लागतो बघा त्या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी. मुळारंभ, आरंभ. मुळारंभ म्हणजे सृष्टीची सुरुवात होणार आहे बा आता, आणि ईश्वराची सुरुवात आणि जीवाची सुरुवात, म्हणजे मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, ते सगळं निर्गुणामधनं फॉर्मेशन आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलंय. एवढा सगळा विचार आपण आतापर्यंत मागच्या वेळेला केला. एक 10 मिनिटं रिकॅप मध्ये जातात बरं का. आणि आता आपण खरंच परत पहिल्या श्लोकाकडे येऊया, कारण पहिला श्लोक जो आहे ना त्याचा आपण सर्वांगीण विचार केला नव्हता बघा. पहिल्या चरणाचा विचार झालेला नाहीये. पहिला चरण काय पाठ आहे सगळ्यांना, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मग गणांचा अधीश हा शब्द, आता या शब्दावर एक 5 मिनिटं आपण विचार करायचं, चिंतन करायचं. कारण समर्थांना असा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि सगळ्या संतांना असा. आणि गणाधीश हा शब्द आपण कुठेही ऐकला मग आपल्याला येणार आहे, तो समजतो, त्याचा अर्थ समजतो आपल्याला. संतांनी काय सांगितलं, संत काय शिकवतात आपल्याला. गणाधीश, गणांचा अधीश,
गण म्हणजे काय? गण म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना गण म्हणतात बरं का. पारमार्थिक शब्दकोशामध्ये जर आपण शोधलं तर गण म्हणजे इंद्रिय. इंद्रिय म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, ते पण इंद्रियच आहेत. मग डोळे, मग कान, मग रसना, मग श्वास, मग त्वचा, हे सगळे इंद्रिय. याच्यामधनं आपल्याला ज्ञान कळतं की नाही? जो कर्म करतो की नाही आपण, कर्मेंद्रिय, त्यांना आपण इंद्रियच म्हटलेली आहेत. मग या सगळ्यांचा अधीश, आता आपल्याला गण कळला, गणाधीश याच्यावर चाललाय बरं का विचार आपला. गणांचा अधीश, अधीश म्हणजे स्वामी. गणांचा अधीश. आपण काय म्हणतो, आपण व्यवहारात काय म्हणतो की आपल्याला डोळ्यांनी दिसतं असं म्हणतो की नाही? नाही ना, असं म्हणत नाही. परमार्थ शास्त्रामध्ये वेगळे कन्सेप्ट मांडलेत आणि ते निर्दोष असतात. फक्त बाहेरचा विचार नाही केलाय, खूप सूक्ष्म विचार करतायत आपले सगळे संत, आपले ऋषी. आपलं तत्वज्ञान काय म्हणतं की डोळ्यांना दिसतच नाही. डोळा हा फक्त अवयव आहे, अवयव. त्या डोळ्यांच्या मागे चक्षु नावाचं इंद्रिय आहे. आणि ते इंद्रिय पण परत जड झालं, जड. कारण चेतन जे आहे ते फक्त आत्मतत्व आहे. म्हणून त्या इंद्रियांना प्रेरणा देणारं, चेतना देणारा असा जो कोण आहे ना, ते आत्मतत्व गणेश आहे. आत्मरूपी गणेश, ब्रह्मरूपी गणेश असं समजून घ्यायचं. आता आपल्याला कळतंय की गणेश शब्दाचा अर्थ काय. आपण हे जे कन्सेप्ट मांडतोय आता, त्याला आपण आधार घेतलाय आणि समर्थांना पण सगळ्या बोलण्याला आधार आहे. केनोपनिषद, उपनिषदांचा आधार, श्रुती प्रमाण, प्रत्येकाला श्रुती म्हणजे वेदांमध्ये जे सांगितलं त्याला सगळ्याला प्रमाण म्हणतात. त्याचा आधार घेऊन आपण हा कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करूया. केनोपनिषद खूप सुंदर आहे बरं का. त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे. ते असं म्हणतं, श्रोत्रस्य श्रोतम, श्रोत्रस्य म्हणजे कानाचा कान, ते इंद्रिय जे आहे ते कानाचा कान, मनसो मन, मनाचं मन, कारण मन पण जड. मनाला प्रेरणा देणारा कोण आहे? सगळं तिकडे, सगळे बाण एकाकडे जातात बघा. चेतन तत्व, ब्रह्मतत्व, आत्मतत्व, हे सगळे एकच. सगळे बाण तिकडे जातात. हा, मनस मन, प्राणस्य प्राण, हा प्राणांचा प्राण. वाच वाचम, वाचेची वाचा. आणि चक्षु, चक्षु म्हणजे चक्षु, डोळ्याचा डोळा, नाकाचा नाक, कानाचा कान. का असं म्हटलंय? का समजून घ्यायचं आपण. आपण असं म्हणतो, आपण जो मगाशी विचार चालू केला की मला असं वाटतं की डोळ्यांना दिसतं, मला असं वाटतं की कानांना ऐकू येतं, पण नाही ना. समजा माझा देह पडला, म्हणजे माझे प्राण गेले, मी माझं मृत शरीर बरं का, माझं मृत शरीर समोर पडले, समजा डोळे उघडेत, कान पण उघडेत की नाही, नाक पण आहे, पण नाक हा फक्त अवयव आहे, तिकडे प्राण चालू नाहीयेत. आता कान माझे कोणी बंद नाही केले तरी मला ऐकू येत नाही देह पडल्यावर. डोळे माझे उघडे तरी मला दिसत नाही. का दिसत नाही? मग तसा विचार करायचा. हा सगळा सूक्ष्म विचार आहे, कारण त्याच्या मागे जे इंद्रिय आहे त्याच्यामुळे दिसत असतं आणि ते तिकडे मिसिंग असतं, कारण त्यांना प्रेरणा देणारा तिकडे मिसिंग आहे. म्हणजे प्रेरणा तिकडे आत्मतत्व नाही असं नाहीये, कारण आत्मतत्व कुठे नाहीये, ब्रह्मतत्व नाही असं नाहीच आहे, पण तिकडून प्राण निघून गेल्यामुळे ते आपल्याला तिकडे प्रेरणा देत नाहीत. तिकडे ते असतं, तिकडे सामान्य रूपाने असतं. म्हणून आता आपल्याला कळतं की आपल्याला जे दिसतं ते सगळा प्रेरणा देणारा ते आत्मतत्व आहे. आणि समर्थांनी इकडे जो गणेश, गणाधीश असा शब्द वापरलाय, तो आत्मरूपी गणेश अशा अर्थाने वापरलाय. म्हणजे आपण जे मंगलाचरणाचा विचार केला होता की मंगलाचरण कसं करतात ग्रंथकार, ग्रंथ सुरू करताना वस्तू निर्देश, म्हणजे समर्थांनी इकडे काय केलं, ब्रह्मवस्तूकडे बोट दाखवलेलं आहे डायरेक्ट. म्हणजे पहिला शब्द काय आता आपल्याला कळला की तो ब्रह्मवाचक आहे. म्हणजे गणेश हा ब्रह्मस्वरूपाने जो आहे तो गणाधीश, म्हणजे गणांचा अधीश आहे. बघा, म्हणजे एवढा विचार पहिला शब्द कळण्यासाठी. आता पहिला चरणच पूर्ण करूया. गणाधीश जो ईश, गणांचा अधीश जो आहे, स्वामी जो आहे ना, म्हणजे ब्रह्मरूपी गणेश जो आहे तोच ईश होतो पुढे. तोच म्हणजे मूळारंभ, आरंभ, म्हणजे आरंभ मध्ये नंतर मग आपण तो ईश्वर निर्माण झाला असं आपण म्हणतो. तो ईश्वर झाला शुद्ध सत्व गुणामधनं. मग हा तो ईश आहे, कारण कर्ण जिकडे आलं, कर्म जिकडे आलं, काहीतरी कर्तू आलं, कर्ण आलं की ते सगळं ईश्वर प्रांतात येतं. कारण ब्रह्म अक्रीड आहे, अक्रिय, ते काहीच तिकडे करू शकत नाही.
म्हणून क्रिया आली की तिकडे ईश आला. आणि तो काय करतो तर तो 3 गुणांचं नियमन करतो. किती छान अर्थ समजतोय बघा आपल्याला. हा, गणाधीश जो ईश, हाच ब्रह्मरूप गणेश, तोच ईश आहे. ब्रह्म गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. ईश शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ईश म्हणजे ईश्वर. ईश्वर संकेत म्हणजे तिकडे ते सांगायचं आहे समर्थांना. ईश म्हणजे ईश्वर. हा ईश्वर काय करतोय? ईश शब्दाचा अर्थ काय? तर ज्याच्याकडे ईशनशीलत्व हा गुण असतो. मग ईशनशीलत्व म्हणजे काय? तर जो नियमन करतो, जो कंट्रोल करतो, कंट्रोलर, तो म्हणजे ईश्वर. मग तो काय कंट्रोल करतो इथे? तर तो 3 गुणांचा कंट्रोल करतो. तो आतमध्ये राहून, तो आतमध्ये राहतो प्रत्येक गोष्टीचा, आणि प्रत्येक गोष्टीचा आतमध्ये राहून कंट्रोल करतो. त्याला म्हणतात ईश्वर. पहिली ओळ झाली बरं का, पहिलं चरण संपवलं आपण. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. हा ब्रह्मस्वरूपच गणेश जो आहे तोच ईश्वर होतो आणि तो सगळ्यांचं नियमन करतो. अशा गणेशाला वंदन केलेलं आहे. कारण त्याला वंदन केल्याशिवाय आपल्याला त्याचं स्वरूप कळणार नाहीये. पहिलं चरण. आणि पुढे समर्थ काय म्हणतात? मूळारंभ आरंभ. त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही कारण त्याचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे. गळ्याचा मूळ त्याचं तिथून सुरू आहे. आणि आरंभ, आरंभ म्हणजे 2 अर्थ आपण आज पाहिले. ते म्हणजे शुद्ध सत्व गुणाचा ईश्वराचा आरंभ आणि अशुद्ध सत्व गुणामधनं जीवाचा आरंभ. म्हणून हा सगळा आरंभ जो कुठून सुरू झालाय? मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. निर्गुणामधनच या सगळ्याचा आरंभ झालेला आहे. उगाच बोलतायत का समर्थ? समर्थांच्या बोलण्याला रेफरन्स आहे, आधार आहे. कुठलेही संत उगाच सांगत नाहीत बघा. रेफरन्स कसं काय? ते निर्गुणामधनं काही होऊच कसं शकतं तयार? पडायला पाहिजे की नाही प्रश्न. मग ही घडी जी आहे ती आपण समजून घ्यायची. कारण ते झालेलं ते आपल्याला वाटतंय, त्यांना वाटतच नाहीये. मग ते कसं झालंय? हे निर्गुणामधनच सगळं झालंय हे सांगण्यासाठी समर्थ म्हणतायत की मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. निर्गुणामधनच हे सगळं फॉर्म झालेलं आहे. आधार काय? जन्मादस्य यतः. ब्रह्मसूत्रामध्ये वाचावीत आपण, खूप सुंदर आहेत बरं का ब्रह्मसूत्र. छोटी छोटीशी असतात, खूप सुंदर आहेत. दुसरंच सूत्र, पहिलं अथातो ब्रह्म जिज्ञासा. दुसरं ब्रह्मसूत्र जे आहे ते असं म्हणतंय जन्मादस्य यतः. जन्म कशामधनं या सगळ्याचा जन्म झालाय? ते याच्यामधनं झालाय. आधार समर्थांच्या बोलण्याला. अजून एक सदैव छांदोग्य उपनिषद. सदैव सौम्य इदमग्र आसीत सदैव सत एव. सत, ते सत एव, फक्त सत नावाचं एव म्हणजे तेच, फक्त तेच सृष्टी निर्माण होण्याच्या आधी होतं. म्हणजे त्याच्यामधनच नंतर सृष्टी निर्माण झाली. निर्गुणामधनं कसं झालं? अजून एक सर्वम खलविदम ब्रह्म, आपल्याला माहितीच आहे. छांदोग्य उपनिषदामध्येच आहे 3ऱ्या अध्यायामध्ये सर्वम खलविदम ब्रह्म. पण त्या पुढचं चरण आपल्याला बहुतेक करून माहित नसतं. ते पुढचं असं आहे तज्जलानिती शांत उपासित. तज्जलानिती, तत् त्याच्यामध्ये 2 आहेत बघा, तज्ज आणि तल्ल. तज्जलानी तज्ज. ज म्हणजे जन्म. अवघड वाटतं, कंटाळा वाटतो, पण समजून घ्यायचंय. तज्ज, ज म्हणजे त्याच्यामधनं जन्माला आलं. आणि तल्ल, ल म्हणजे त्याच्यातच लय पावतो. एवढा सगळा विचार आपण त्या निर्गुणामधनच कसं सगळं तयार होतं आणि त्या निर्गुणामधनच सगळं कसं जातं, लय होतो, हे विचार करण्यासाठी आपण एवढा सगळा विचार केलाय. आणि हे सगळं जेव्हा समर्थ आपल्याला शिकवतायत त्यांच्या बोलण्याला आधार आहे. त्यांच्या बोलण्याला वेदांचा आधार आहे. म्हणून आपण आता दुसऱ्या चरण पूर्ण केलंय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. निर्गुणामधनच सगळं झालंय. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. म्हणून समर्थांनी हे सगळं करण्यासाठी त्या शारदेला वंदन केलेलं आहे. कारण ती शारदा जी आहे ना, ही शारदा कोण आहे? ही शारदा आपण वाचावं, दासबोध वाचावा नक्की. दासबोधामध्ये शारदा स्तवन आहे आणि ती नक्की नंतर कळायला लागते आपल्याला व्यवस्थित. दासबोध कळायला लागतो मग, आणि तिची आराधना करावी लागते ते समजण्यासाठी. कारण ती कोण आहे? ती म्हणजे शक्ती. शारदा म्हणजे ऊर्जा. ती आतमध्ये आपल्या प्राण आहेत की नाही, शक्ती आहेत, क्रियाशील असते ती. सगळं करणं, सगळं करणं त्याच्यामध्ये शक्ती लागते की नाही. मी हात हलवते आता, मी बोलतेय तुमच्याशी आता, मी सगळं कार्य करते, हे कोणामुळे? शक्ती. त्या एक आहे परब्रह्म आणि त्या परब्रह्माची शक्ती. शक्ती आली की काम आलं, क्रियाशीलता आली. सगळं करण्याला जे लागतं ना त्याला म्हणतात शारदा. म्हणून तिला आधी नमस्कार केलेला आहे. एक स्मरण रूपी नमस्कार समर्थांनी तिला केलेला आहे. आणि ती 4 वाणींची
पिंडितेची ब्रह्मांडी, आतमध्ये जे आहे ना, खूप छान लॉजिक आहे बरं का आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या तत्वज्ञान जे आपल्याला शिकवले. पिंडी म्हणजे आतमध्ये एक व्यष्टी, म्हणजे आतमध्ये, आपल्या आतमध्ये जे आहे तेच ब्रह्मांडात आहे. लॉजिक इज सेम. मग तिला नमस्कार करून त्याचप्रमाणे तिकडे पण सृष्टी पण तशीच फॉर्म झाली आहे. जसं आपण फॉर्म झालो तशीच सृष्टी फॉर्म झाली. म्हणून तिला तिला काय म्हटलंय, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, चार वाचा. ती चार वाचाचं सामर्थ्य जिच्याकडे आहे, ती सामर्थ्य ज्यांना देते, ज्याच्यामधनं सगळं निर्माण होतं, ती शारदा. मग चार वाचा आपल्याला माहिती आहे, नावं माहिती असतात आपल्याला. म्हणजे एक आहे वैखरी, आपण परेपासून सुरू करूया. परा, परावाणी, चार वाणींची नावं तुम्हाला माहिती नाहीत असं नाही बरं का, तुम्हाला माहिती आहेत. पण आपण थोडस साधनेच्या अँगलने विचार करणार आहोत. म्हणजे एक आहे इन्फॉर्मेशन लेवल, म्हणजे आता ऐकलं जर का, चार वाणी, चत्वार वाचा, चार वाणी आल्या. मग त्याच्यामध्ये परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, चार वाणी असतात. आणि चारही वाण्यांना सामर्थ्य, वाणींना सामर्थ्य देणारी कोण आहे, तर ही शारदा आहे. मग परावाणी, या या वाणींबद्दल आपण थोडस जाणून घेणार आहोत, कारण त्या अभ्यासाने या श्लोकाचा आपण आपल्या साधनेसाठी उपयोग करून घेऊ शकतो. बघा, चार वाणी, एक आहे त्या वाणी आपल्याला माहित नसतात, कारण आपण त्यांना कॅच करू शकत नाही. परावाणी, परावाणी जी आहे ना, ती ज्ञानप्रधान वाणी आहे, ज्ञानप्रधान. आणि ती वाणी जी आहे ती मूलाधार चक्रामध्ये राहते. आतमध्ये 6 चक्र आहेत. चक्रांचा माझा खूप अभ्यास नाही बरं का, कारण तो योग मार्गातला अभ्यास आहे. आपल्याकडे आता ऐकणारे एक काकू आहेत, त्यांचा योग मार्गातला अभ्यास आहे, मानसे काकू आहेत, अटेंड करतायत. माझं काही चुकलं तर मला नंतर सेशन झाल्यानंतर सांगा. पण जेवढं काही या वाणींच्या संदर्भात जो विचार येणार आहे तो मांडायचा प्रयत्न करते. आणि तो विचार जो आहे तो आपल्या साधनेसाठी कसा आपण उपयोग करून घेऊ शकतो, त्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे योग मार्गात फार जायचं नाहीये. आपल्या आतमध्ये 4 वाणी असतात. त्याच्यामधली एक जी वाणी आहे ती परावाणी, अगदी खालती आहे ती. आपण जर असे अर्धे भाग केले तर मूलाधार चक्र जे खाली वास करतं त्रिकुटामध्ये, तिकडे मूलाधार चक्र आहे. आणि चक्र इज नथिंग बट शक्तींची स्थानं. ते ऍक्टिव्ह केलं की त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो पाहिजे तसा. आणि मुख्य त्याचा हेतू आहे की मी ब्रह्म आहे हे कळण्यासाठी. त्याच्यामध्ये ती वाणी आहे ती परावाणी आहे. आणि गंमत अशी आहे बघा, आपल्याला माहित नसतं या परावाणीबद्दल, ते मूलाधार चक्र जे आहे त्या चक्रामधनं सगळ्या गोष्टींचा उगम आहे. म्हणजे आपण जे बोलतोय, जे करतोय, क्रिया करतोय, जी कामं करतोय, त्या सगळ्यांचा उगम त्या मूलाधार चक्रापासून आहे, पण आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे किती सूक्ष्म विचार आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला शिकवलाय बघा. आणि पोहोचायचंय तिथपर्यंत, म्हणून अभ्यास सगळा आला. म्हणजे परावाणी ही ज्ञानप्रधान आहे, ती मूलाधार चक्रामध्ये असते. आणि तिचं स्वरूप काय आहे, स्वरूप आहे की गुप्त विचार, गुप्त. ही झाली परावाणी. चत्वारवाणींचा विचार करायचा आहे. आणि परेमधनं विचार, आधी कुठलाही विचार, कुठलंही बोलणं, कुठलाही शब्द, माझं ऍक्शन्स, माझं कार्य, माझं कर्म, हे सगळं तिकडून सुरू आहे. आणि तिकडे आपल्याला नाही कळत, कारण आपला अभ्यास नाही तेवढा. आणि तिकडून पुढे समजा एखादा शब्द उच्चारायचा आहे तर तो मूलाधार चक्रामधनं निघतोय बाहेर, पण मी कॅच नाही करू शकत, कारण माझा अभ्यास तेवढा नाहीये. आणि तिकडून जेव्हा ते वर येतं तेव्हा ते पश्यंती वाणीमध्ये येतं. पश्यंतीचं वाणी कुठे आहे, तर ती कारण देह आश्रित आहे. कारण देह म्हणजे गाढ झोपेमध्ये माझा जो देह असतो. आपण थोडासा देहांचा विचार केला होता पहिल्या दिवशी. कारण देह म्हणजे गाढ झोपेतला माझा देह जो आहे तो. आणि राहते कुठे ती, तर ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये राहते. कारण देहामध्ये ऍक्टिव्हेटेड असते. आणि आणि स्वाधिष्ठान चक्राचा आधार घेऊन राहते. स्वाधिष्ठान चक्र कुठे, तर आपलं माकड हाड जे असतं तिकडे, म्हणजे माकड हाड आणि ओटीपोट असं मध्ये कुठेतरी ते आहे. म्हणजे पाठी आणि पुढे असं मध्ये, ओटीपोटाच्या इथे खाली आणि माकड हाड पाठी, असं मध्ये कुठेतरी आपल्या देहामध्ये ते स्वाधिष्ठान चक्र आहे. तिकडे पश्यंती वाणी आहे. आपण काय या वाणींचा विचार करतोय, कारण आपल्याला एक एक करून त्या वाणी कसा आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो याचा आपला अभ्यास चालू आहे. आणि ही वाणी जी आहे ती बुद्धिप्रधान आहे. म्हणजे परावाणी जी आहे ती ज्ञानप्रधान आहे. पश्यंती वाणी जी आहे ती बुद्धिप्रधान आहे, ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये वास करते. आणि त्याच्या पुढची आता आपल्या कामाची आपल्याला कळते सगळ्यांना, ती म्हणजे मध्यमा वाणी. मध्यमा वाणी ती कुठे असते, ती सूक्ष्म देहात राहते. आतमध्ये सूक्ष्म देहाचा आपण विचार केला, आपण सूक्ष्म देहाचे घटक पाहिले. आणि सूक्ष्म देहामध्ये एक मन आहे, मध्यमा वाणी.
मन पण त्याच्यामधला एक घटक आहे. ती मध्यमा वाणी पण तिथे असते आणि तिथंच ती ती कोणाचा आधार घेऊन राहते, तर ती मणिपूर चक्रामध्ये राहते. आणि मणिपूर चक्र कुठे आहे? आतमध्ये चक्र आहेत सगळी. थोडासा अभ्यास करावा आता हे सेशन संपल्यानंतर, तुमचं असेलही, पण उघडून पाहावं आणि चिंतन मनन करावं. आपल्याला 1 महिना असतो पुढे सेशन परत येईपर्यंत. प्रश्न पडतात, प्रश्न शोधायचा प्रयत्न करावा. मणिपूर चक्र कुठे आहे? तर ते नाभीच्या केंद्रस्थानी, नाभीची केंद्रस्थानी आहे, तिकडे कुठेतरी तरी आजूबाजूला तिचं स्थान आहे. आणि तिकडे मध्यमा वाणी असते. आणि या मध्यमे वाणीमधनं आपण वरचं जे येतं ना ते कॅच करू शकतोय. बघा, आपण विचार केला होता, सगळा सूक्ष्म म्हणजे मध्यमय वाणीमध्ये जेव्हा एखादा शब्द येतो म्हणजे मूलाधार चक्र, नंतर पुढे स्वाधिष्ठान चक्र, आणि मध्यमा वाणी म्हणजे नाभीपर्यंत आलं. आपण मुलांना सांगतो बघा, हे बेंबीच्या देठापासून ओरडू नकोस, कारण तिकडून आपण कॅच करू शकतोय. म्हणजे मध्यमा वाणीमध्ये सूक्ष्म, मनामध्ये बोलतो की नाही आपण सगळं, आपल्या मनामध्ये किती काय काय चालू असतं ते सगळं सूक्ष्म आपल्याला ऐकू येत असतं. आणि तिकडून मग त्याचं स्वरूप काय आहे, म्हणजे परावाणीमध्ये अगदी खाली जेव्हा ते विचार गुप्त असतात, त्याच्यानंतर पश्चंती वाणीमध्ये जेव्हा ते येतं तेव्हा ते अस्पष्ट असतात, आपण नाही कॅच करू शकत. पण जेव्हा ते मध्यमे वाणीमध्ये येतं तेव्हा ते विचार स्पष्ट होतात, म्हणजे स्पष्ट आपल्या कानाला, बाहेर जरी नाही आलंय, आतमध्ये सूक्ष्म आहे तरी आपल्याला कळते, स्पष्ट विचार तयार आहे आतमध्ये, शब्द तयार आहेत आतमध्ये. आणि मग काय होतं बघा, आपल्या आतमध्ये एखादे शब्द बाहेर पडायचं म्हणजे आतमध्ये काय लॉजिक चाललंय बघा, काय काय चाललंय ते, केवढं प्रोसेस चालू आहे. आपल्या कंठापासून ते आपल्या मुखापर्यंत एक विख नावाच्या धातूमधनं विखर नावाचा वायू असतो. म्हणजे कंठापासून मुखापर्यंत विखर नावाचा एक वायू असतो, राहतो. म्हणजे आतमध्ये वेगवेगळे वायू आहेच, आतमध्ये प्राण आहेत, पण ते प्राण, ते वायू कुठे आहेत त्याच्यावरनं नाव ठरतं. म्हणजे पंचप्राण, आपण तिथे नाही जाणार आहोत, कारण मग परत हा विषय राहील. म्हणजे व्यान, समान, उदान आपण नैवेद्य दाखवताना करतो की नाही, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तसं कंठापासून मुखापर्यंत विखर नावाचा वायू वास करतो. आणि शब्द इथपर्यंत आला की नाही कंठापर्यंत, तर हा विखर वायू काय करतो, तो स्पष्ट शब्द जो तयार आहे त्याला तो ढकलतो बाहेर मुखामधनं. आणि मग असं सांगितलं जातंय आपल्या शास्त्रामध्ये की तो एक शब्द 8 ठिकाणी आढळतो, म्हणजे टाळूला, इकडे तिकडे. मग हे जीव फिरवते ना इकडे तिकडे, आणि जीभ इतकी शाणी आहे की ती ती कुठेही या दाता 32 दात ते, आणि ती ती जीभ ती इतकी शाणी आहे एकटी की ती अशा पद्धतीने सगळे फिरवते शब्द की त्या ढकलते शब्दाला बाहेर. म्हणजे 8 ठिकाणी आदळल्यावर एक शब्द बाहेर पडतो, त्याला वैखरी वाणी असं म्हणतात. म्हणजे एवढं पटपट पटपट आपण सगळं बोलतोय, पण आतमध्ये कुठून कुठे काय चाललंय बघा. आणि आपण आपल्याला हुशार समजतो, काय कळणार आहे आपल्याला टेक्नॉलॉजी जी भगवंतानी केली आहे तसं बनवणं शक्य नाही. आपण असं म्हटलं की आता बनवूया, तर केवढं मोठं मशीन लागेल ते बनवायला हे सगळं. आणि सहज शब्द बाहेर पडतायत. आणि काय श म क द परफेक्ट, कसे काय आतमध्ये फिरत असेल ते सगळं की परफेक्ट ते बाहेर पडतं आणि आपण कॅच करतो ते. वैखरी वाणीला पण महत्व आहे बरं का, कारण आपण जो अभ्यास केलाय, तुम्ही करताय हरिपाठाचा अभ्यास, त्याच्यामध्ये हरिमुखे म्हणा, ते मुखाने म्हणा. वैखरी वाणीला आहेच आपल्याकडे फार महत्व दिलंय वैखरी वाणीला बरं का, खूप महत्व आहे. कारण वैखरी वाणी किती सुंदर आहे बघा. वैखरी वाणी आमच्या मंदाताई खूप छान सांगतात. मंदाताई असं म्हणतात की वैखरी वाणीमध्ये जर नाम असेल त्याला काय महत्व आहे, तर म्हणजे आपण उंबरठ्यामध्ये, घराच्या आत आणि घराच्या बाहेर असा मध्ये उंबरठा असतो, आणि उंबरठ्यामध्ये जर दिवा ठेवला तर तो काय करतो, तो आत आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश देतो. तसं जर वैखरी वाणीमध्ये नाम ठेवलं तर तो बाहेर आणि आत दोन्हीकडे प्रकाशित करून टाकतो. म्हणून वैखरी वाणीला खूप महत्व आहे. पण आपला हा सगळा उपदेश जो समर्थांनी केलाय तो वैखरी वाणीसाठी नाहीये, तो मध्यमे वाणीसाठी आहे. कारण मनप्रधान वाणी कुठली आहे, मनप्रधान वाणी ही मध्यमा वाणी आहे. आणि सगळा उपदेश जो आहे तो या मनप्रधान वाणीला आहे, म्हणजे आतमध्ये सूक्ष्म, म्हणजे सूक्ष्म लेवलवरच आपण आधी हँडल केलं. काय किती किती निर्दोष हे सगळं शास्त्र, इतकं निर्दोष असतं ना की बघा आपण आधीच आतमध्ये हँडल केलं. म्हणजे मनप्रधान वाणी ही आतमधली आहे, ती सूक्ष्म आहे, आणि तिला अजून बाहेर या सगळ्या म्हणजे बाहेर व्यवहाराचा संपर्क आलेला नाही म्हणून ती शुद्ध आहे.
बाहेर नाही आली अजून, ती ती आतमध्येच आहे. आणि आतमध्येच आधी तिला हँडल केलं की मुखामधनं काय बाहेर पडावं, काय बोलावं, हे आतमध्येच हँडल केलं. तर मग येऊ देत की बाहेर नाम, हँडल आतमध्येच केलेलं आहे. म्हणून बाहेर काय यावं हे आधी हँडल केलं. म्हणून मनप्रधान वाणीला उपदेश करतायत समर्थ. चत्वार वाणींचा विचार चालू आहे बरं, आपला दुसरा चरणच चालू आहे. आणि अजून एक महत्व, की ही जी वाणी आहे मध्यमा वाणी, ही जी मध्ये आहे त्याच्यावर एक वाणी आहे, तिचा वापर अजून एक जो आपण विचार केला होता की साधनेसाठी विचार करायचा आपल्याला. म्हणजे इन्फॉर्मेशन लेवल झाली परा पश्चंती मध्यमा वैखरी, पण साधन म्हणून त्याचा वापर कसा करावा. की मी जेव्हा मुखामधनं नाम घेते, माझ्या वाणीमधनं बोलते मी नाम घेणं, कारण मुख्य काय सांगायचंय समर्थांना, भक्ती सांगायची. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, असं दुसऱ्याच श्लोकामध्ये सांगणार आहेत ते. भक्ती पंथेची त्याच्यानेच जा, म्हणून नाम घेणं हे आलंच आहे. मग या मध्यमा वाणीचा आपण उपयोग कसा करून घेणार आहोत. म्हणजे वैखरी वाणीने जेव्हा खूप नाम घेऊ, तेव्हा ते नाम तिकडे स्थिर होईल. आणि मग ते मनामधनच खरं ते पुढे गेले, पण ते मग खालच्या वाणीमध्ये येईल, मध्यमे वाणीमध्ये येईल. मग आतमध्ये मनामधनं नाम स्थिर करायचंय. आणि मग मध्यमे वाणीमध्ये मध्ये जेव्हा ते स्थिर होईल, ते जेव्हा आपण सूक्ष्म आपण चालता बोलता फिरता जागृतपणे मनामधनं जेव्हा ते नाम घेतच राहू, तेव्हा कुठेतरी ते स्थिर होऊन कारण देहामध्ये सुषुप्तीमध्ये जिकडे पश्चंती वाणी आहे, म्हणजे झोपेमध्ये पण एक सूक्ष्म अंतःकरण वृत्ती असते, ती नाम घेतेच आहे. हा अभ्यास आहे, हा केल्यानंतरच येणार आहे. त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्याशिवाय काय ते आतमध्ये एक एक पुढच्या वाणीमध्ये प्रवास करणार, पश्चंती वाणीमध्ये. आणि पश्चंती वाणीमध्ये पण स्थिर झाल्यानंतर म्हणजे विवेकानंद नमस्कार करून झोपताना सांगत असत काली मातेला, की माते झोपेमध्ये काय होतं हे माझ्या हातात नाही, ते तूच. म्हणजे एक तर स्वप्न काय पडणं आणि झोप चांगली लागणं, शांत राहणं आणि ते नाम तिकडे पण चालू राहणं, हे माझ्या हातात नाही, हे तूच करून घे, असं सांगत असत विवेकानंद. म्हणून झोपेमधनं पश्चंती वाणीमध्ये नाम, आणि त्याच्या पुढे परेमधनं परेमध्ये उतरायचं. आणि मग परेमध्ये उतरून नाम करायचं, आपल्याला घ्यायचं नसतं, ते होत राहतं. त्याला अजपा जप असं म्हणतात. अजपा जप, जप करतच नाही मी तरी जप होतोय. तेव्हा त्यांना कबीर महाराज असं म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे माझ्या वाटणीचा जो करायचा आहे तो रामच करून घेतोय माझ्याकडनं. आणि असा प्रवास हा सगळ्या वाणींचा. आणि हे आपण करू म्हटलं तर होत नाही हो, हे त्यांना शरण गेलं पाहिजे. म्हणून समर्थ असं म्हणतायत की नमू शारदा, तिला नमन केलं पाहिजे तिथपर्यंत प्रवास होण्यासाठी. मूलाधार चक्रापर्यंत अजपा जपापर्यंत प्रवास, ती वाणी कारण तिकडे, परावाणी तिकडे. म्हणून नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आणि गमू पंथ, आता शेवटचं चरण आलं पहिल्या श्लोकातलं. अभ्यास करायचं म्हटलं की असं होतं, धडधड धडधड जाऊ शकते ना मी पुढे, जाऊ शकतो, पण नाही ना त्याला अभ्यास. आणि हे इतकंच करून चालत नाही, ते मनात रेंगाळलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन झालं पाहिजे. चिंतन म्हणजे काय, मनन म्हणजे काय, हे पुढच्या श्लोकामध्ये आपण घेणार आहोत. पण ते रेंगाळलं पाहिजे आतमध्ये. आणि पुढे समर्थ असं म्हणतात की गमू पंथ आनंद या राघवाचा. आता बघा याच्यामध्ये पण गमू, गमणं म्हणजे काय, गमणं म्हणजे समजून घेणं. गमलं मला, कळलं, कळलं. गमू पंथ म्हणजे गमणं, काय समजून घ्यायचंय आपल्याला, काय समजून घ्यायचंय की अनंत, म्हणजे हा अनंत जो राम आहे, जो गणेश आहे, ते सगळे स्वरूपाने एकच आहेत. गणेश पण ब्रह्मरूपाने एक आहे, राम पण ब्रह्मरूपाने एक आहे, आणि तुम्ही आणि मी सगळेच ब्रह्मरूपाने एक होते. म्हणून त्यांनी काय सांगितलं, पण ते कळत नाही. ते आता मला कळत नाही ना, त्याचा अनुभव नाही आता. मग कसं समजून घ्यायचं, गमू पंथ अनंत, अनंतच्याच मार्गाला गमणं आहे, समजून घेणं आहे. पण कसं, तर या राघवाचा, राघवा शब्द जो आहे ना तो सगुण वाचक आहे. म्हणजे राघव कुळात जन्म घेतलेला राम, असा जो राम आहे त्याची कास धरायची, त्याचं बोट धरायचं. म्हणजे सगुणाचे नि आधारे, सगुणाचा आधार घेऊन निर्गुणापर्यंत प्रवास करायचा. गमुपंथ अनंत, अनंत ब्रह्मवाचक आणि राघव हा सगुण वाचक. म्हणून समर्थ पण म्हणतात की आधी मिथ्या उभारावे, हे सगळं मिथ्या आहे, हे जे घडलेलंच नाही, मग ईश्वर मग जीव मग सृष्टी मग हे मग ते मग मी मग तुम्ही, हे सगळं हे मिथ्या आहे. पण त्या अनुभव आहे ना. म्हणून सगळ्या संतांनी, म्हणजे शंकराचार्यांनी मायावाद मांडला, माया स्वीकारा आधी. डायरेक्ट ब्रह्म ब्रह्म काय घेऊन बसता, त्याचं कळणार नाही आपल्याला काहीच.
समर्थांनी सोपं केलं. समर्थ म्हणतात आधी मिथ्या उभारावे, की हे कसं सगळं झालं ते उभारावं, आणि मग ते ओळखून सांडावे. किती छान सांगतायत समर्थ, की ते समजून घ्या, ओळखा त्याला, आणि ओळखून सांडावे. आणि सांडावे शब्द वापरलाय समर्थांच्या बऱ्याच श्लोकांमध्ये. सांडावे, सोडावे असे शब्द येतात. मग सांडावे आणि सोडावे हे एकसारखेच शब्द आहेत का? बघा, सोडणं हे लॉंग प्रोसेस आहे. म्हणजे आता कसं समजून घ्या, एखादी वाईट सवय सोडायची आहे. म्हणजे समजा दारू, एका माणसाला दारूची सवय आहे, ती दारू सोडायची आहे, मग लॉंग प्रोसेस आहे. मग काहीतरी वेगळं आधी खावं लागतं, मग काहीतरी आपल्याला सेशन्सला जावं लागतं, मग काय काय करावं लागतं. दारू सोडणं ही मोठी प्रोसेस, म्हणजे लॉंग प्रोसेस. पण सांडणं, माझ्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवलाय आणि माझ्याकडनं पाणी चुकून सांडलं, ते कसं पटकन पडतं की नाही. म्हणजे सांडणं ही पटकन प्रोसेस आहे. म्हणजे एकदा कीच कळलं. बघा, समर्थांचे शब्द फार विचारपूर्वक सगळ्या संतांनी शब्द योजले असतात. समर्थ म्हणतात आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. एकदा ओळखलं की मग सांडायचंय. सांडणं पटकन, मग त्याला वेळ लावत बसू नका. अरे मग नंतर विचार नाही, मग लगेच झालं पाहिजे. सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. म्हणजे एकदा की हे झालं की सत्य अंतरी बाणतच. एवढा विचार करून आपण पहिला श्लोक समजवतोय. म्हणजे आता आपला पहिला श्लोक समजला आणि याचं सारखं सारखं चिंतन करायचं. मी माझ्यासाठी पण म्हणते, म्हणजे मी बोलते म्हणजे मला कळलं असं नाही, सारखा विचार आला पाहिजे. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे जाऊया. आपल्याकडे अजून 20 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये पहिला श्लोक दुसरा श्लोक होतोय का बघूया, नाही तर पुढच्या वेळेला परत दुसरा परत यायचा आणि तिसरा घ्यायचा. आणि हा सगळा विचार सुरुवातीलाच स्लो जाणार होता. आपण एकदा की शब्दांचे अर्थ कळलं की मग पटापट पुढे जायचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा श्लोक छान आहे बरं का. सगळ्या श्लोकांमधून शिकण्यासारखं आहे. म्हणजे लहान मुलांना आम्ही जो शिकवतो, मी म्हंटल मोठ्यांसाठीच आहे ते सगळं. कारण मेखा असतात. ते मेखा म्हणजे अनसेड, रीड बिटवीन द लाईन्स, असं संतांचं सांगणं असतं. त्या मेखा काय आहेत त्या जाणून घेऊन आपण श्लोक आणि आनंद मिळतोय ना आपल्याला हे सगळ्यांमधून. दुसरा श्लोक बघा किती छान आहे. आपल्याला पाठ आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आहे ना पाठ आपल्याला. समर्थ म्हणतात मनाला मना सज्जन आहे का हे मन? सगळ्यात खट्याळ, सगळ्यात द्वाड जर कोणी असेल ना तर हे मन आहे. म्हणजे आपण लोकांना मार मोठं शाणं म्हणतो बरं का, या मुलाला कळत कसं नाही, या माणसाला कळत कसं नाही, हा असं का वागतो तसं का वागतो. म्हणजे दुसऱ्यांना खुशाल आपण काही पण सांगून मोकळं होतो. पण आधी स्वतःच्या मनाला कंट्रोल करणं येतंय का? म्हणजे एखादी गोष्ट मी जेव्हा स्वतःला सांगायचा प्रयत्न करते, मला माझंच मन कंट्रोल करता येत नाहीये, आणि इकडे मी दुसऱ्यांचं मन कंट्रोल करायला जाते की दुसऱ्याने असं वागलं पाहिजे. खट्याळे ऐकतच नाही. असं ते मन असताना समर्थ काय म्हणताय, मनाला सज्जन म्हटलंय. म्हणजे हा काय प्रकार झाला माहितीये का, एखाद्या मुलाकडनं, आता माझ्या मुलीकडनं समजा मला एखादं काम करून घ्यायचंय, तेव्हा मी तिला तू किती छान आहेस ग, तू किती गोड आहेस ग, तू माझा ऐकणार हा, शान बाळा, असं करत मी काम करून घेते. म्हणून ओंजारून गोंजारून त्या मनाला, म्हणजे चंचल मनाला गोड शब्दांनी आळवून उत्तेजन देऊन त्याच्याकडनं काम करून घेण्यासाठी त्याला मनाला सज्जन असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे काय असतं ना, एक क्लास टीचर असते, एक क्लासमध्ये खूप मुलं दंगा करतायत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो दंगा करतो, जो खट्टाळ असतो, त्यालाच टीचर पकडते आणि त्याला मॉनिटर बनवते. बरोबर की नाही? म्हणजे त्याला मॉनिटर बनवलं की आपसुक बाकी सगळे शांत बसले. मग ते चित्त बुद्धी अहम सगळे गप्प बसले. इकडे मनाला मॉनिटर बनवून टाकलं आपण. म्हणून त्याला मनाला सज्जन म्हटलंय, ओंजारून गोंजारून. आणि ते सज्जन कसं करायचं? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे जर भक्ती पंथाला जायचं असेल तर त्याच्या अगोदर मेघ आहे, त्याच्या अगोदर ते सज्जन झालं पाहिजे. म्हणजे निघालो आपण मारायटीत भक्ती पंथाला, पण ते सज्जनच नसेल तर हरवून बसू आपण. आपल्याला काहीतरी करतोय आपण, मार्गावर चाललोय, भक्ती मार्गावर चाललोय, नाम करतोय, जप घेतोय असं वाटेल, फसवतोय आपण स्वतःला. पण जोपर्यंत मन सज्जन नाहीये तोपर्यंत भक्ती मार्गाला लागून चालत नाही. मग मन सज्ज कसं करायचं, त्याचा उपाय पण समर्थ सांगतायत. आपल्याला शास्त्र असं म्हणतं की मन सज्जन कसं होईल, तर दोन गोष्टीने मन सज्जन होईल. एक म्हणजे निष्काम कर्म जेव्हा मी करते, निष्काम म्हणजे काम, सगळं काम करते ना मी, पण माझी अपेक्षा असते की मला बेनिफिट मिळाला पाहिजे, त्याचं मला सन्मान मिळाला पाहिजे.
मग अडकलो त्याच्यामध्ये. अवघड आहे बरं काय, सगळं खूप अवघड आहे, पण शिकायचंय. ऐकलं तर कधीतरी तरी शक्य होईल आपल्याला ते. मना सज्जना, सज्जन कसं होईल तर एक म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. उपासना म्हणजे देवाचं जेव्हा मी नाम घेते, जेव्हा एखादं चांगलं कुठली तरी उपासना मी करते. उपासना म्हणजे ईश्वर आला तिकडे, कारण ईश्वराचं नाव घेतो, ईश्वराच्या संदर्भात आपण उपासना करतो. आणि ती उपासना पण आपल्याला काहीतरी इच्छाच असते आतमध्ये. नाम घेताना पण देवा माझं हे चांगलं होऊ देत, म्हणजे देवाचं नाव पण देवासाठी घेता येत नाही आपल्याला. म्हणजे माझं मन प्रसन्न राहू देत ही तरी इच्छा असते. मी माझं काम केलं, माझं काहीतरी ठरलेलं असतं रोज, मी एवढे एवढे श्लोक रोज म्हणते, एवढ्या एवढ्या माळा करते, मग माझं काम हे व्यवस्थित होण्यासाठी मी हे करते, झालं, सकामच झालं. सकामच आहे ते, सकाम कामना सहित. मग मन सज्जन कसं होणार, त्याच्यासाठी शास्त्र असं म्हणतं की निष्काम कर्म ने शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने शांत झालेलं जे सज्ज आणि पवित्र शुद्ध झालेलं मन, असं जे मन असतं त्यांनी भक्ती पंथेला जावं. दुसऱ्या श्लोकाचं पहिलं चरण एवढं अवघड आहे हो. आपण धडकन पुढे जातो, पटकन पुढे आपली गाडी जाते, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. पण आता आपल्याला कळलं की मन सज्जन होणं म्हणजे काय, आणि एकदा की ते सज्जन झालं की मग त्यांनी भक्ती पंथेला जावं, असं समर्थ म्हणतायत. आता याच्यामध्ये किती विचार आहे, भक्ती पंथेची आपण जो मगाशी पाहिला, या श्लोकामध्ये समर्थांनी चकार च हेच कर, चकार आहे तिकडे. म्हणजे तुम्ही सगळे हरिपाठाचा पण अभ्यास करताय. हरिपाठामध्ये काय म्हणतात, माऊली काय म्हणतात, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. त्याच्यामध्ये त्यांची आज्ञा आहे, आज्ञा. म्हणजे बघा बुवा, जमलं तर तुम्ही नाम घ्या, हरी म्हणा, असं म्हणायचंय का आपल्या संतांना? नाही. संत जेव्हा चकार वापरतात संत आपले, तेव्हा त्यांना आज्ञा करायची असते की हेच करा, म्हणजे भक्ती पंथेची म्हणून तो चकार आलाय तिकडे. आणि बघा समर्थांनी दासबोधामध्ये पण, म्हणजे हे सगळे मनाचे 205 मनाचे श्लोक समर्थांनी लिहिले. तिकडे भक्ती पंथेची, भक्ती मार्गानेच जा असं म्हणतात समर्थ आपल्याला. म्हणजे इतकी गंमत वाटते की जेव्हा आपण दासबोध वाचतो, दासबोधामध्ये किती म्हणजे ज्ञानपर असे कितीतरी समास आहेत. म्हणजे समर्थांनी तिकडे पंचीकरण म्हणजे हे 5 महाभूत कशी फॉर्म, आपण अजून त्याचा विचारच केलेला नाहीये. आपल्या श्लोकांमध्ये अजून ते यायचे, म्हणजे पंचमाभूत. म्हणजे सगळ्यात आधी आकाश कसं तयार झालं, मग वायू कसं तयार झाला, मग अग्नी, मग त्यात पाणी आप, आणि मग पृथ्वी, मग याचं पंचीकरण मिक्सचर, मग ही सृष्टी कशी तयार झाली, मी सगळं समर्थांनी सांगितलं दासबोधामध्ये. पंचीकरण नावाचा समास वाचावा. पंचीकरण किंवा मायोद्भव म्हणजे माया, त्याच्याबद्दल लिहिलंय. पंचप्रलय इतका सुंदर समास आहे, वाचावा. 5 प्रलय कुठले असतात समर्थ सांगतात, इतका सुंदर शुद्ध विचार समर्थ आपल्याला देतात. हा सगळ्या ज्ञान मार्गातला विचार वाटतोय, आणि एवढं सगळं सांगून समर्थ या संपूर्ण दासबोधाचा मुख्य विषय काय, मेन मला काय मुख्य सांगायचंय या दासबोधामध्ये, ते सांगताना समर्थ असं म्हणतात, भक्तीचेनी योगे देव, भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथात मी काय सांगतोय, मला काय सांगायचंय हे सांगताना समर्थ म्हणतात, भक्तीचेनी योगे देव, भक्ती केलीत तर त्या योगाने, योग म्हणजे जोडणं, भक्ती केलीत तर त्या योगे तुम्ही खऱ्या देवाला जाऊन जुळाल, तिकडे जोडले जाल. म्हणजे भक्तीचेनी योगे देव, भक्ती सांगतात समर्थ. गंमत वाटते की ज्ञानकांडामधलं एवढं सगळं सांगून भक्तीचा अवलंब करा असं ते म्हणतायत. म्हणजे आपल्याला नक्की समजून घेतलं पाहिजे की समर्थांची भक्ती कुठली आहे. समर्थांची भक्ताची व्याख्या, 10 मिनिटात बरं का, माझं लक्ष घड्याळाकडे. समर्थांची भक्ताची व्याख्या आपण जर पाहिली तर घाम फुटतो. म्हणजे भक्ती समर्थांची काय, कुठल्या लेवल पर्यंत भक्तीमध्ये आपल्याला जायचंय, हे आपल्याला समर्थांची भक्ताची व्याख्या पाहिली तर कळतं. समर्थांचा भक्त कसा आहे, आपण स्वतःला भक्त म्हणवतो. समर्थ म्हणतात जो विभक्त नव्हे तो भक्त, वेगळाच नाही तो, त्या तत्वापासून वेगळाच नाही तो भक्त. मग समर्थांची भक्ती कशी असणार आहे, जर समर्थांचा भक्त असा, मग समर्थांची भक्ती कशी, समर्थांची भक्ती जी आहे ती ज्ञानयुक्त भक्ती आहे. समर्थांची भक्ती अद्वैत भक्ती आहे. समर्थांची भक्ती अभेद भक्ती आहे. समर्थांची भक्ती परा आपण पाहिली, परा कुठे आहे, समर्थांची भक्ती पराभक्ती आहे. समर्थांची भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे.
आणि अशा भक्तीच्या मार्गाला तुम्ही जा, असं समर्थ म्हणतायत. म्हणून मना सज्जना, सज्जन झालेलं मन, सज्ज, पवित्र, शुद्ध, उत्तम कर्म, उत्तम उपासना असं करून तयार झालेलं जे मन आहे, त्यांनी भक्ती मार्गालाच जा, असं ते म्हणतायत. कारण भक्ती मार्ग चांगला आहे, सोपा आहे हो. भक्ती मार्गाबद्दल स्वतः तुलसीदास रामायणामध्ये इतका सुंदर दोहा आहे. तुलसीदास रामायणामध्ये उत्तरकांडामध्ये एक दोहा तुलसीदासांनी स्वतः रामाच्या मुखी घातलाय. म्हणजे जणू त्या रामायणामध्ये राम आपल्याला सांगतोय. दोहा बघा किती सुंदर आहे. रामाच्या मुखी असलेला दोहा बघा. जऊ पर, हिंदी छान वाटतं, गोड वाटतं कानाला, म्हणून आपण थोडेसे वेगळे म्हणजे संदर्भ घेत समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तो दोहा असा आहे, जऊ पर लोक इहा सुख चहऊ. सोपा आहे, पहिल्यांदा ऐकला थोडासा अवघड वाटतो, पण तो सोपा आहे, कळतोय. परत म्हणते, जऊ पर लोक, म्हणजे जर इह पर लोकी, जऊ पर लोक इहा सुख चहऊ, म्हणजे जर सुख प्राप्तीची ताड तुम्हाला या लोकात, इह पर लोकी, जर तुम्हाला सुख प्राप्तीची इच्छा असेल तर, राम सांगतोय आपल्याला, जर ते तुम्हाला सुख पाहिजे का, आणि पाहिजे ना, आपल्या सगळ्यांना सुखच पाहिजे की नाही, मग सांगितलंय रामाने काय कर, रामाच्या मुखी आहे. परत ऐकूया, गोड वाटतं कानाला. जऊ पर लोक इहा सुख चहऊ, सुनी मम वचन हृदय दृढ गहऊ. सुनी मम वचन, माझं वचन, दृढ अंतःकरणात, म्हणजे पक्की गाठ बांधून घेतो अंतःकरणात. आपल्याला सांगतायत राम, प्रभू रामचंद्र आपल्याला सांगतायत, सुनी मम वचन हृदय दृढ गहऊ, सुलभ सुखद मार्ग यह भाई. मार्ग सांगतायत सुलभ आणि सुखद असा मार्ग राम, प्रभू राम आपल्याला सांगतायत. कुठला? सुलभ सुखद मार्ग यह भाई, भगती मोरी. आहे की नाही सोपं? भगती मोरी पुराण श्रुती काही, माझी भक्ती कर, हा सुलभ मार्ग आहे रे बाबा. कारण सगळ्या पुराणांमध्ये, सगळ्या श्रुतींमध्ये हेच सांगितलंय. जर स्वतः प्रभू रामचंद्र आपल्याला सांगतात की भक्ती मार्गाने जा, तर आपण दुसऱ्या मार्गाचा का बरं अवलंब करायचा? म्हणजे तो मार्ग आहे ना, अतिशय विचारपूर्वक, म्हणजे आपल्याला संत जेव्हा काहीतरी शिकवतायत, समर्थ आपल्याला सांगतायत, डोळे बंद करून आपण हे ऐकायला पाहिजे. मग ते दुसऱ्या मार्गांचा अवलंबच का करावा? बघा, कारण आपण जर दुसऱ्या, म्हणजे आमचे डॉक्टर काका आहेत ना, आमचे सद्गुरू, त्यांचं एक छान वाक्य आहे. ते असं म्हणतात की ऑलवेज फॉलो द पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स. म्हणजे खडतरपणा सगळ्यात कमी जिकडे आहे, म्हणजे जिकडे कमीत कमी प्रतिकार आहे, कमीत कमी कॉन्फ्लिक्ट आहेत, किंवा कमीत कमी ऑपोजिशन्स आहेत, अशा मार्गाने जा. एखादा मार्ग, एक जर का समजा एक हायवे आहे, तर हायवेने जाणं कशाला ते खड्डेवाले छोटे छोटे मार्ग हवेत? म्हणजे जो छान, ज्या मार्गाने ऑलरेडी लोक पुढे गेलेले आहेत, जे ऑलरेडी टेस्टेड आहे, मार्ग टेस्टेड आहे. म्हणजे बघा, एखादी नवीन कंपनी समजा मार्केटमध्ये आली, आणि त्या नवीन कंपनीने एक मोबाईल मार्केटमध्ये नवीन आणला, मग ते काय करतात, ते मार्केटमध्ये डायरेक्ट पाठवत नाहीत, ते 1000 लाखो लोकांकडनं आधी वापर करून बघतात. मग ते लाखो लोक जे वापर करत असतात, ते तिकडे बग्स येतात, बग्स म्हणजे त्रुटी, की हा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, असं सगळे त्याचं नोंद करतात. मग ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पूर्ण सॉल्व्ह झाले, की मग मार्केटमध्ये बाहेर मोबाईल येतो. मग आपण हल्ली हे बरेचसे मोबाईल्स वापरतो की नाही, ते सगळे टेस्टेड असतात, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाहीत. ते टेस्टेड आहे, ते लाखो लोकांनी टेस्ट करून पाहिलेलं आहे, मग ते घ्यायचं विकत. तसं हा भक्तीचा मार्ग जो आपल्याला आपले संत सांगतायत, ते टेस्टेड आहे. त्या मार्गावरनं आपले संत, आपले श्री गुरु, हे सगळे मोठे लोक, जनी निंद्यते, कोण आहेत हे जन? ते जन, ते सोडून द्यायचं. जनी वंद्यते, त्याच श्लोकात आहे, दुसऱ्या श्लोकात, ते या मार्गाने गेलेले आहेत, त्या भक्ती मार्गाने ते गेलेले आहेत. बघा, वेगवेगळ्या नको त्या मार्गांचा जर आपण अवलंब केला, तर बघा, आपल्याकडे पूर्वी बायका सती जात, हो की नाही? आपल्या हल्ली जात नाहीत. आणि म्हणजे आता ते बरोबर आहे की ते चूक आहे, याचा आपला विचार चालू नाहीये. आपल्याला एक वेगळ्या मुद्द्यावर यायचंय. म्हणजे पूर्वी बायका सती जात, आणि असा त्याच्या मागे विचार होता त्या बायकांचा, जे सती जात असत, की पती जेव्हा, म्हणजे पतीला जेव्हा अग्नी प्रज्वलित करत, पतीच्या देहाला, शवाला जेव्हा अग्नी प्रज्वलित करत, तेव्हा त्या जाऊन बसत तिथे, आणि त्यांना दाह होत नसणार का? म्हणजे त्या जिवंत आहेत ना, काय अवघड गोष्ट होती, त्या जिवंत आहेत, पण तरी पण दाह होतोय, त्रास होतोय, तरी पण एक समाधान त्यांच्या मनात होतं.
समाधान की माझा पुढचा प्रवास जो आहे तो माझ्या पती बरोबर आहे, बरं का. कारण दाह जरी असला तरी समाधान होता, असा तो मार्ग होता. तसं तसं जर नको ते मार्गाने आपण गेलो त्या भगवंतापर्यंत, तर त्रास असणारच आहे. दाह कुठलाही मार्ग सोपा नाहीये. दाह असणार आहे पण समाधान नसणार आहे. माऊलींची इतकी सुंदर ओवी आहे, ज्ञानेश्वर माऊलींची. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की भरतारा विण करावा तो हा योग. म्हणजे योग मार्गाने जर आपण तिकडे जायचा प्रयत्न केला, कारण योग मार्ग हा सध्या म्हणजे योग मार्गाने भगवत प्राप्ती, हा योगासना करावी त्याचा वेगळा विचार आहे, तो विचार नाही इथे. पण योग मार्गाने भगवत प्राप्ती, देह सुदृढ ठेवण्यासाठी योग करावा. पण भगवंत प्राप्तीसाठी ते यम नियम प्रत्याहार जे काही सांगितलेले आहे ते आता एकतर कलियुगात शक्य नाहीये. आणि त्याच्याबद्दल माऊली इतकं छान असं म्हणतात, माऊली म्हणतात की भरतारा विण करावा तो हा मार्ग. भरतार म्हणजे नवरा, म्हणजे नवराच नाही, म्हणजे त्या आगीमध्ये प्रविष्ट होताना नवरा नाहीये, फक्त बाईलाच प्रविष्ट व्हायचं असेल तर काय होईल. म्हणजे एकतर दाह आणि दुःख क्लेश, अचिव्हमेंट काहीच नाही. तसं नको नको त्या मार्गाने जे आपण जेव्हा जाऊ तेव्हा दाह पण आणि क्लेश पण आणि समाधान पण नाही. म्हणून जर का आपण कर्म मार्गाने गेलो तर कर्मटपणा येतो. हे करा ते करू नका, इकडे शिवू नका, असं करू नका, मग आंघोळच करा, मग नामाज घ्या, असंच करा, कर्मट. म्हणून कर्म मार्गाने गेलो तर कर्मटपणा येतो. ज्ञान मार्गाने गेलो जर का तर अहमपणा, मी ज्ञानी, अहमपणा येऊ शकतो. आणि योग मार्गाने गेलो तर दांभिकपणा येतो, म्हणजे आहे मला असं चालत नाही, आम्ही असं करू शकत नाही, मी हे खाऊ शकत नाही, झालं दांभिकपणा यायचा शक्यता आहे. म्हणून आपल्याला हे सगळे संत काय म्हणतायत इकडे, आपल्याला समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की भक्ती मार्गानेच, भक्ती पंथेची प्रकार आहे तिकडे च. आणि अजून एक महत्वाचा विचार की च, च सांगण्यात एक महत्वाचा विचार आहे, कारण ते सगळं आपल्याला परवडण्यासारखं आहे. नाही ना आपल्याला ज्ञान परवडणार आहे, नाही ना जाता येत एवढं सगळं करून. हे जे 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 झेपणार आहे ना आपल्याला, ते आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. बघा संतांना ते दयाळू असतात, म्हणून ते आपल्याला आपल्याला जे जमेल ना तेच आपल्याला सांगतात, ते असं म्हणतात. आणि अजून एक विचार असा घेऊया की श्रीहरी पाविजेत स्वभावे पुढे सांगितलेले आहे. श्रीहरी हे आपण कृष्णाचं नाव म्हणून घेतो, आणि आधी पहिल्या श्लोकामध्ये राघवाचं नाव घेऊन झालेलं आहे. म्हणजे समर्थ हे श्रीहरी म्हणजे श्रीकृष्णाचं जर नाव आपण समजलं, हं, तर श्रीहरी आणि राघव म्हणजे राम, या दोघांमध्ये पण भेद नाहीये. म्हणजे ते अभेद दृष्टी ही सगळ्या संतांची आहे. हे दोघं एकच आहेत आणि ब्रह्मस्वरूप आहेत. याच्यापर्यंत जर जायचं असेल तर भक्ती मार्गाने याला ओळखायचं असेल असं आपल्याला समर्थ म्हणतायत. आणि भक्ती मार्ग का, इकडे परत येऊया, कारण तो परवडण्यासारखा आहे. आणि का परवडण्यासारखा आहे, का परवडण्यासारखा आहे, कारण त्याला जे भांडवल लागतं, म्हणजे भक्ती मार्गाला जे भांडवल लागतं ते आपल्याकडे आहे, ऑलरेडी आहे. काय लागतं भक्ती मार्गाला, भांडवल काय लागतं, तर भक्ती मार्गाला प्रेम हे भांडवल लागतं. आणि ते आहे ना सगळ्यांकडे, आपल्याकडे प्रेम करता येतं की आपल्याला. आपण प्रेम करतो ना आपल्या नवऱ्यावर, बायकोवर, आपल्या मुलांवर आपण प्रेम करतो ना. एक थोडस अजून एक कटू सत्य आपल्याला शास्त्र असं म्हणतं, आपलं शास्त्र असं म्हणतं की आपलं खरं प्रेम या सगळ्यांवर नाहीच आहे. आपलं खरं प्रेम या सगळ्यांवर नाहीच आहे. आपलं खरं प्रेम फक्त आपल्यावर आहे. म्हणजे मी माझ्या मुलीवर प्रेम करते ते माझं माझ्यावर प्रेम आहे. मला असं वाटतं की मी अशा पद्धतीने तिच्यावर प्रेम करावं म्हणून मी प्रेम करते. कटू वाटतं की नाही, खरंय. अध्यात्मशास्त्र आणि त्याला प्रमाणे श्रुती प्रमाण, परत वेदांमधलं प्रमाण, श्रुती प्रमाण. श्रुती असं म्हणते की प्रेयन आत्मा, हा प्रेयन म्हणजे आपल्याला उपनिषदामध्ये आले बरं काय, तैत्तरीय उपनिषदामधलं आहे श्रुती. प्रेयन आत्मा, हा आपल्या प्रत्येकाला आत्मा, स्वतःचा आत्माच प्रिय आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी दुसऱ्यावर प्रेम करते, पण ते झूट. अजून एक श्रुतीचा आधार बृहदारण्यक उपनिषदामध्ये ती श्रुती आली, ती असं म्हणते आत्मा नस्तु कामाय सर्वम सर्वम प्रियम भवती. आत्मा नस्तु कामाय, माझ्या आत्म्याला जे प्रिय आहे ना त्याच्यामुळेच मला बाकीचं सगळं प्रिय आहे. बघा आपल्याला असं वाटतं, आपल्याला बघा आपण या सिद्धांतावर येऊया, आपल्याला असं वाटतं की आपल्याला धनावर पैशाशिवाय काय चालतं का. आपल्याला असं वाटतं की आपलं धनावर प्रेम आहे, पण बघा धनापेक्षा जास्त आपलं आपल्या मुलांवर प्रेम असतं, हो की नाही खरं. म्हणजे जर का समजा आपल्या मुलाला काही झालं, बरं नसलं, हॉस्पिटलमध्ये नेलं, ऑपरेशन करायची वेळ आली, तर आपण पैशाचा विचार करतो का, नाही, जाऊ दे पैसे किती पण खर्च होऊ देत, आधी मूल. म्हणजे धनापेक्षा जास्त पुत्रावर.
आणि पुत्रापेक्षा जास्त बायकोवर, नवऱ्यावर. म्हणजे बघा, आता बाळ व्हायची जेव्हा वेळ येते तेव्हा डॉक्टर येऊन आपल्याला सांगतात हॉस्पिटलमध्ये बाळ होणार असतं, तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की बाळ हवं की बायको हवी, आपण पटकन न विचार करता म्हणतो आधी बायकोला वाचवा. म्हणजे पुत्रापेक्षा जास्त बायकोवर आणि बायकोपेक्षा जास्त, म्हणजे आता समजा बायकोपेक्षा जास्त आपल्या देहावर प्रेम असतं. समजून घेऊया. समजा आग लागली, घरी आग लागली, सगळीकडे पसरली आग, तर आपण बायकोला वाचवायच्या फंदात पडतो की स्वतःला वाचवायच्या फंदात पडतो? आपण स्वतःला. खरंय हो, जीवन मरणाचा प्रश्न येतो ना तेव्हा सगळं हे खरं असतं. आपण स्वतःचा जीव, स्वतःचा देह आधी वाचवतो आणि बाहेर जातो. मग स्वतःवर जास्त प्रेम म्हणजे धनापेक्षा पुत्रावर, पुत्रापेक्षा बायकोवर, बायकोपेक्षा आपल्या देहावर, आणि आपल्या देहापेक्षा आपल्या इंद्रियांवर. बघा आता एक एक सूक्ष्म चाललोय आपण आतमध्ये. इंद्रिय सूक्ष्म असतात. इंद्रिय म्हणजे डोळा, डोळ्याच्या आतमध्ये ते चक्षु, डोळा वाचवायचा प्रयत्न करतो का ज्याच्यामुळे आता कोणीतरी आपल्याला मारायला आलं, समजा कोणीतरी मारायला आलं आपल्याला, तर आपण पाठ पुढे करतो, पाठ म्हणजे पाठीवर मारा, पण डोळ्याला नको लागायला, कानाला नको लागायला. आहे की नाही खरं? म्हणजे देहापेक्षा जास्त इंद्रियांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता इंद्रियांपेक्षा जास्त आपल्या प्राणावर, अजून सूक्ष्म, हळूहळू सूक्ष्मतेकडे चाललोय आपण. प्राणांवर आपलं प्रेम असतं. म्हणजे बघा, डोळा खराब झाला, समजा डोळा खराब झाला, एक डोळा खराब आहे, पण तो जाऊ दे तिकडे, एक डोळा काढून जाऊ देत, पण प्राण वाचले पाहिजे, माझा जीव तर वाचला पाहिजे. म्हणून प्राण पण, म्हणजे प्राण वाचण्यासाठी आपण इंद्रियांना पण आपण स्पेअर करू शकतो. आणि त्या प्राणापेक्षा पण आपल्याला आपलं तत्वज्ञान असं सांगतं की त्या प्राणापेक्षा आपल्याला आतमधलं आपलं आत्मतत्व जे आहे ते सगळ्यात प्रिय आहे. म्हणून हे जे सत्य आहे, हा जो सगळा आपला विचार चालू आहे की आपलं आपल्यावर प्रेम असं, ठीक आहे, मान्य, मान्य असू देत म्हणतात. आपलं शास्त्र काय म्हणतं? ठीक आहे, प्रेम करता येतंय ना, पण तुम्हाला आपल्यावर प्रेम, आपल्या आत्मतत्वावर प्रेम चालेल. त्याचा अर्थ काय की भक्ती करण्यासाठी जे भांडवल लागतं, भक्ती करायला प्रेम लागते की नाही, मान्य, स्वतःवर प्रेम आहे, मान्य, तेवढ्या भांडवलावर आपण भक्ती करू शकतोय. कारण भक्ती, बघा, हे सगळं प्रेम जे आहे ते आपण जर प्रपंचासाठी वापरलं, प्रपंचासाठी, तर त्याला आसक्ती असं म्हणतात. आणि तेच सगळं प्रेम आहे ना, प्रेम करता येतंय, तेच प्रेम, प्रेम करण्याची पद्धत तीच. फक्त कोणावर प्रेम करतोय ते बदलून जर आपण भगवंतावर प्रेम केलं, कारण ते शाश्वत आहे, त्या शाश्वतावर प्रेम केलं तर त्याला भक्ती असं म्हणतात. म्हणून भांडवल आपल्याकडे आहे, जे परवडणारं साधन आहे, ते परवडणारं साधन आपल्या संतांनी आपल्याला दिलेलं आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. पुढचे 3 ओळी पटपट येणार आहेत, मागच्या वेळेला पण तेच केलं होतं, आणि पुढच्या वेळेला या 3 ओळींचा परत अभ्यास करूया, आणि त्याच्या पुढचा श्लोक प्रभाते मनी रामचिंतेन जावा, त्याचा अभ्यास करूया. तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. श्रीहरीचा आपण अभ्यास केला, श्रीहरी म्हणजे तेच आत्मरूप तत्व. श्रीहरीचा अभ्यास झालाय, हरिपाठाचा अभ्यास करता, तेव्हा हरी म्हणजे कोण? तर हरी म्हणजे हरण करणारा, हरण करणारा. हरण कसलं हरण? तर माझ्या अज्ञानाचं हरण, माझ्या दुःखाचं हरण जो करतो ना, तो श्री हरी आहे, म्हणजे तो परत ब्रह्मस्वरूपच होतो. आणि तो स्वरूप, तो हरिरूप जो आहे, त्याचा त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचा स्वभाव अखंड आहे. तो कसा आहे? त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? तो त्याच्या मूळ स्वभावात मला मिळतो. दुसरं ओळ जी आपली आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे त्याचा मूळ स्वभाव कसा आहे तसाच तो मला येऊन मिळतो, तो मला पावतो. म्हणजे माझं मूळ स्वरूप पण तसंच होतं त्याच्यासारखं, त्याचा स्वभाव आणि माझा स्वभाव. मी जे स्वतःला आकुंचित करून टाकले, मी म्हणजे देह, माझं मन, माझे इंद्रिय, माझं घर, माझी मुलं, असं न होता जसा तो आहे तसा तो मला मिळतो. म्हणजे तरी श्रीहरी पावी चेतो स्वभावे. हे सगळं कधी होणार? असा श्रीहरी मला कधी मिळणार? जेव्हा जनी निंद्यते, सर्व सोडून द्यावे. म्हणजे निंद्य, त्याज्य असं जे सगळं आहे, ते जनांमध्ये जे निंद्य आहे, जनांमध्ये जे त्याज्य आहे, तेव्हा जे सगळं मी सोडते, आणि जनांमध्ये जे योग्य आहे, जनी वंद्यते, जन जन वंद्य, जे चांगलं आहे, जे योग्य आहे, ते जे वंदनीय आहे, ते जेव्हा मी करते तेव्हा तो श्रीहरी मला मिळतो. जनी निंद्यते, सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते, सर्व भावे करावे. आणि निंद्य म्हणजे काय? म्हणजे आपण ह्या सगळ्या म्हणजे कशाचा विचार करतोय आपण? जे विधी
आणि निषेध या सगळ्या गोष्टींचा विचार चालू आहे. विधी म्हणजे योग्य, त्याचा विधी म्हणजे पाळा, आणि निषेध म्हणजे टाळा. विधी ते पाळित, निषेध ते गाळित. विधींचं पालन जे योग्य आहे त्याचं पालन. आणि विधी निषेधाचा जेव्हा आपण अभ्यास करतोय की नाही, तेव्हा आपण कर्मकांडामधले विधी याचा विचार करत नाहीये ना. म्हणजे यज्ञाधिक कर्म जेव्हा आपण करतो, यज्ञाधिक कर्म म्हणजे यज्ञ, पूजा, तप याच्यामधले कर्म नाही, त्याचा विचार नाही चालू आहे इकडे. तर लोकव्यवहारात जे योग्य आहे म्हणजे परस्त्री, परधन, परनिंदा हे सगळं टाळा, असं सांगायचं समर्थांना इकडे. म्हणजे जनी निंद्यते म्हणजे हे सगळं परस्त्री, परधन, परनिंदा हे सगळं टाळा. लोकव्यवहारात योग्य इतका प्रॅक्टिकल विचार दिलाय आपल्याला समर्थांनी. ते सगळं सोडा त्याज्य. आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे. आणि असं सगळं केलं तरच तो हरी आपल्याला भेटतो. इतका विचार आपण करूया. आणि पुढच्या वेळेला आपण परत थोडंसं साधक बाधक विचार म्हणजे काय याचा विचार करूया. आणि पुढच्या श्लोकाकडे आपल्याला निश्चित, कारण मन सज्जन झालेलं असतं आपलं तोपर्यंत. आणि एकदा की हे मन सज्जन झालं किंवा आपल्याला त्याचा पुढचा विचार जो आहे तो त्याचं नाव आतमध्ये कसं रुजवावं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, असं समर्थ आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतायत की त्याचं चिंतन कसं करावं. मग चिंतन आणि म्हणजे काय, मग मनन म्हणजे काय, आणि प्रभात म्हणजे रोजची सकाळ प्रभात येते ती आहेच ना, पण खरी प्रभात कुठली आहे त्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करूया. एवढं सगळं सांगून मी आत्ताच थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ.